हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आजचा आपला शिवण क्लासचा चौथा दिवस आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची फिटिंग बघणार आहोत आणि त्याचबरोबर जी पफची जी स्लीव्ज आहे ती आपण बघणार आहोत। इथं जी गोपी बाही असते, फुगा बाही, हाफ बाहीमध्ये त्याचा आपण कशा पद्धतीने चुनी मारायची आहे ते बघणार आहोत आणि त्याचबरोबर आपण ब्लाऊजची संपूर्ण फिटिंग बघणार आहोत। तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की विचारा। तर हा बघू शकता ब्लाऊज आहे आपला, जो आपण 2 दिवसापासून स्टिच करत आहोत। जे तुम्हाला थोडं थोडंसं जे आहे ना, मी प्रत्येक एका व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जी आहे ती देते। आता इथं बघू शकता ही बाही आहे, त्याच्यानंतर आणि आपली फक्त बाही राहिलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जी ब्लाऊजची फिटिंग आहे ती राहिलेली आहे। तर तुम्ही इथं बघू शकता जे आय आहे ते सुद्धा आपल्या इथं राहिलेले आहेत। तर आय जे आहेत ते आपल्याला 5 आय असे घ्यायचे असतात। तर इथं तुम्ही आय जे आहेत ते करून घ्यायचे आहेत। तर आय मध्ये आपण इथं मोजून पण तुम्ही माप टाकू शकतात किंवा अंदाजे घेऊन इथं आय बनवले तरीही चालतात या पद्धतीने। तर आता आपली बाही आहे ती बाही आपण एकदा स्टिच करून घेणार आहोत। ज्यांनी हा कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल, फर्स्ट दिवसाचा दिवस पहिला दुसरा, तर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुम्ही आत्ताच शिवण क्लासला जॉईन झाला असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तिन्ही पण दिवसाच्या लिंक देत आहेत, तिथं जाऊन तुम्ही सर्व काही व्हिडिओ बघायचे आहेत आणि मग त्याच्यानंतरच हा व्हिडिओ बघायला आलात तरी पण चालेल। हे बघा, ही जी कटिंग केलेली आहे आपण पफ स्लीव्हची ती या पद्धतीने आहे। तर दोन्ही पण स्लीव्ज आपण वेगवेगळ्या करून घेऊ। दोन्ही पण आपण वेगळ्या करून घेतल्यात। एक बाही मी तुम्हाला बनवून दाखवते, त्याच्यानंतर दुसरी बाही जी आहे ती तुम्ही बनवायची आहे। सगळ्यात पहिले चुनी मारताना बाहीला जो आपला दंडघेराचा भाग असतो त्या साईडनी अर्धा इंच पुढचा पार्ट सोडून द्यायचा आहे। अर्धा इंचाचा भाग सोडून आपल्याला चुनी मारायला सुरुवात करायची आहे। आपल्याला जिथपर्यंत चुनी घ्यायची आहे तिथपर्यंत आपल्याला ही चुनी मारून घ्यायची आहे। तसं मी मार्किंग कटिंगमध्ये सांगितलेलं आहे किती इंचावर टाकायचं आहे म्हणून। त्याच्यानंतर आपण जो आपला गोलाई असते आपली बाहीची, जी गोलाई आपण शोल्डरला जॉईंट करतो, बाही जॉईंट करतो, त्याच्यानंतर त्या शेपमध्येच आपल्याला काय करायचं आहे, ती बाही जॉईंट करून जी चुनी आहे पहिली आपण जी चुनी मारलेली आहे त्याच्यानुसारच आपल्याला ही चुनी, तर आपण ही जी बाही तयार करून घेतली त्याच पद्धतीने दुसरी बाही सुद्धा तयार करून घ्यायची आहे। व्हिडिओत काही समजलं नाही तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता। आणि ज्या पण मैत्रिणींनी व्हिडिओ बघितला नसेल कटिंगचा ह्या ब्लाऊजचा, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, दिवस पहिल्यामध्ये याचं कटिंग आहे, बाहीची पण कटिंग आहे, तर ती तुम्हाला बघायची आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा व्यवस्थित या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करू शकता। तर आपल्याला जवळजवळ 2 इंचाची पट्टी घ्यायची आहे किंवा 1.5 इंचाची घेतली तरी चालेल आणि या पद्धतीने आपल्याला पुढून जो आपण अर्धा इंच भाग सोडून दिला होता टक्स चुनी मारताना, त्याच्यावरून आपल्याला या पद्धतीने पट्टी जी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे। बघा, या पद्धतीने याला गोट तयार होतो भरपूर मोठा अर्धा इंचाचा, अशा पद्धतीने। तर बघा, असा फायनल लुक या बाहीचा दिसणार आहे। तर खूप छान तयार होऊन जाती। ह्या पफ बाही बनवायची 2 पद्धत आहे, हाफ बाहीमध्ये आणि भरपूर डिझाईनसुद्धा आहे। तर आपण हळूहळू सगळेच काही ना शिकणार आहोत। आता इथे बघू शकता तुम्ही आपली बाही तयार झालेली आहे आणि हा जो ब्लाऊज आहे हा आपण कालच्या व्हिडिओमध्ये मी ह्या ब्लाऊजची पाइपिंग तुम्हाला दाखवलेली आहे कशा पद्धतीने स्टिच करायची आहे म्हणून। तर संपूर्ण ब्लाऊज आपला रेडी आहे। तर आता ही जी बाही आपण तयार करून घेतलेली आहे हिला खोल भाग मी काढून घेतलेला आहे। तर तुम्ही नसेल काढला तर काढून घ्यायचा आहे, शूट करायचं राहून गेलेलं आहे। तर इथून हा खोल भाग थोडा आपण जो कट केलेला आहे तो आपल्याला फ्रंट पार्टनी टाकायचा आहे। तर ते व्यवस्थित चेक करायचं, मधला टक्स काढून घ्यायचा, मधला पॉईंट काढून घ्यायचा बाहीचा आणि या पद्धतीने मधल्या सेंटरपासून बाही जोडायला सुरुवात करून द्यायची आपल्याला। तर दोन्ही साईडने आपण अर्धी अर्धी बाही जोडून घ्यायची
घ्यायची आहे, जेणेकरून बाही ही आपली व्यवस्थित लागल्या जाती. दोन्हीही साईडने आपली व्यवस्थित बाही जी एकदा लागली तर आपल्या शोल्डरला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. तर जशी आपण एक बाही जोडली तशीच दुसरी पण बाही आपण इथं जोडून घेणार आहे. ह्या पण बाहीचा मधला सेंटर आपल्याला काढून घ्यायचा आहे. ह्या पण बाहीचा मी इथं खोल भाग काढून घेतलेला आहे, जो आपला फ्रंट पार्टनी लावायचा आहे. आपल्याला बाही लावताना चेक करूनच आपण इथं लावायची आहे. तर मी इथं बघा अशा पद्धतीने ही बाही याला जॉईंट करून घेतली आहे. जबरदस्त ह्या ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंग येणार आहे. फिटिंग कशी करायची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून फिटिंग करताना पाहू शकता. आपल्या कटिंगमध्ये जर काही चूक झाली तर तुमचा पार्ट खालीवर होऊ शकतो किंवा कुठं काही कमी जास्त झालं असेल ते सुद्धा लक्षात येतं. तर आपण फिटिंग करताना लक्षात घेऊ आपला ब्लाऊज कुठं कमी जास्त झाला की काय, तुम्हाला फिटिंग करताना दिसणारच आहे. इतकं सुंदर ह्या ब्लाऊजचं फिटिंग झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपला पार्ट कुठंही खालीवर नाही, आपण डायरेक्टली सरळ टिप जी आहे ना ती मारून घेतली. फ्रंट पार्टही कमी नाही आणि जास्त नाही, बॅक साईडसुद्धा कमी किंवा जास्त अजिबातच नाही आहे. एकदम छान आणि सोप्या पद्धतीने आपण ह्या ब्लाऊजची कटिंग ही केली होती. तर ही बॉक्स फिटिंगसाठी सगळ्यात पहिलं आपल्याला सरळ भागावरतूनच पार्ट जे आहेत ना फिटिंगचे ते जोडून घ्यायचे. तर मी दोन्ही साईडचे जोडून घेतले. आता आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आहे. तर उलटं करून घेतल्यानंतर आपल्याला बघा किती सुंदर आपलं मोंढ्यातला जोडसुद्धा खालीवर होणार नाही, अशा पद्धतीने आपली फिटिंग ही तयार आहे. तर आपण इथं आतमधून अर्धा इंचाने टिप मारून घ्यायची आहे आपल्याला. तर उलट्या साईडने आता आपण आतमधून टिप मारून घेतोय. तर बघा आता इथे आपल्याला मोजायचं आहे कमर. तर कमर मोजताना अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आपल्याला हुकपट्टीचं. त्याच्यानंतर बाकी सगळं कमर मोजायचं. तर हे 26 इंच आहे, मला पाहिजे 24 इंच. तर मग मी अर्धा इंचापासून टिप मारायला सुरुवात करून घेतली, म्हणजे दोन्ही साईडनी 1-1 इंचाची टिप आपली बसल्या जाईल, कारण की 26 इंचाचं कमर बसलेलं आहे. इथं टाकायचं आहे छातीचा चौथा भाग. बघा आपली छाती 28 साईज आहे, तर 7 इंचावर मी मार्क केलं. दंडघेर 5.5 इंचावरती मार्क केलं आणि या पद्धतीने फिटिंग रेडी आहे. एकदम सरळ टिप अशी आलेली आहे, कुठं कमी जास्त झालेलं अजिबातच नाही आहे. तुम्हीसुद्धा तुमचं जे काय माप आहे ते व्यवस्थित टाकायचं आहे. दंडघेर, छातीचा चौथा भाग व्यवस्थित टाकून घ्यायचा. फिटिंग, कमरेचं माप. तर संपूर्ण ब्लाऊज इथं अशा पद्धतीने तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता परत मी कमर चेक करते, अर्धा इंच सोडून द्यायचं. तर बघा बरोबर 24 इंचाचं कमर आपलं भरलेलं आहे, म्हणजे ब्लाऊज संपूर्ण तयार आहे. तर आतमध्ये जेवढं पण आपला शिल्लक जास्त राहिलेला कपडा आहे त्याच्यामध्ये आतमध्ये टिपा मारून द्यायच्या आहे सरळ, जेणेकरून उसवायची गरज पडली तर कस्टमर हे उसवून घेतं कमी जास्त झालं माप. तर आता बघा आपला ब्लाऊजचा फायनली लूक इतका सुंदर तयार झालेला आहे. तर मला सुद्धा खूपच आनंद झालेला आहे. आपला शिवण क्लासचा हा ब्लाऊज तयार आहे. तर बघू शकता आपण शिवण क्लासमध्ये शिकवलेला हा ब्लाऊज आहे, जो 28 साईजचं संपूर्ण कटिंगपासून स्टिचिंगपर्यंत आणि फिटिंगपर्यंत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. नेक्स्ट पार्ट येणारच आहे आपला शिवण क्लास. हे सगळं साईजमध्ये मी दाखवणारच आहे, तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण मला सुद्धा खूप आनंद झालेला आहे. आपण फिटिंग करताना बघितलं कुठं कमी जास्त झालेलं नाहीये. फिटिंगचा पार्ट थोडा सुद्धा खालीवर झालेला नाहीये. एकदम परफेक्ट पद्धतीने आपण हा 28 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग, स्टिचिंग, फिटिंग, त्याशिवाय मी तुम्हाला बाहीचं कटिंग सुद्धा दाखवलेलं आहे. आणि हे घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हे बघा मस्त असा तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अजून कोणी मैत्रिणी क्लासला जॉईन नसेल झाल्या तर जॉईन व्हा. ह्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ नसेल बघितला तर कटिंगचा सुद्धा व्हिडिओ नक्की बघा, स्टिचिंग बघा. आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.